नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यामधून तिसरी अटक झाली आहे। प्राचार्य मनीषा मांढरेला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यामध्ये आहे। सीबीआय अधिकाऱ्यांकडून मनीषा मांढरेच्या घरी 9 तासांपेक्षा अधिक चौकशी झाली आहे। सीबीआयच्या 2 टीमकडून घराची झाडाझडती सुद्धा झाली आणि चौकशी पार पडली। देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातील जीवशास्त्राची वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला आता अटक केली आहे। प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे यांच्यानंतर ही पुण्यामधली व्यक्तीची तिसरी अटक आहे। नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये ती तज्ञ म्हणून सहभागी होती। तिने पुण्यातील मनीषा वाघमारे हिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र करून विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचं सुद्धा तपासामध्ये समोर आलंय आणि या वर्गांमध्ये शिकवण्यात आलेले अनेक प्रश्न हे प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचं सुद्धा सीबीआयनं स्पष्ट केलंय। नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार आपल्या सोबत आहेत। बालाजी, खरं तर महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। पुण्यामधून ही तिसरी अटक, जवळपास 9 तासांपासून ही चौकशी 9 तास ही चौकशी पार पडलेली आहे। नेमकी काय माहिती मिळते? गौरी, नक्कीच मनीषा मांढरे हे ज्या सोसायटीत राहतात त्या बेबेवाडी परिसरामध्ये सीबीआयने ही चौकशी केलेली आहे। तब्बल 9 तास ही सगळी चौकशी आणि त्यांच्या घराची झाडाझडती करून काही साहित्य जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। सीबीआय कडून ज्या बिल्डिंग मध्ये मनीषा वाघमारे राहत होते त्याच बिल्डिंग मध्ये या मनीषा मांढरे सुद्धा राहतात आणि त्यामुळे या दोघींचं कनेक्शन उघड झालेलं होतं। प्राचार्य पी.व्ही. कुलकर्णी याच्या चौकशीतून ही सगळी बाब समोर आल्यानंतर आता सीबीआयने तिला अटक केलेली आहे आणि तिच्या घरी चौकशी केलेली आहे। वेगवेगळं साहित्य, काही प्रश्नपत्रिका सुद्धा यामध्ये जप्त करण्यात आल्याची माहिती सीबीआय कडून देण्यात आलेली आहे। 2016च्या दरम्यान काही शिकवणी वर्ग जे आहेत ते घेतलेले होते आणि त्या शिकवणी वर्गामध्ये जे प्रश्न होते ते प्रश्न वहीत लिहून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं आणि तेच प्रश्न 3 मेला जे आहेत ते जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आलेले होते आणि त्यामुळे हा संशय बळावला आणि त्यानंतर ही सगळी अटक झाली आणि त्यानंतर या बेबेवाडी परिसरातल्या घरामध्ये तब्बल 9 तास सीबीआयने आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे जे आहे ते झाडाझडती घेतलेली आहे। काही साहित्य जप्त केलेलं आहे, काही कॉल्स होते, काही लॅपटॉप, मोबाईल्स, यामधले काही संबंधित पुरावे जे आहेत ते सर्व गोळा करून आता दिल्ली सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत। या सगळ्या तपासातून आणखी काही नावं पुढे येतात का याबद्दल आता सगळी माहिती जी आहे ती पाहणं महत्त्वाचं आहे, कारण याची व्याप्ती जी आहे ती खूप मोठी आहे। पुण्यातून ही तिसरी अटक आहे, त्यामुळे यामध्ये आणखी काही नावं पुढे आल्यानंतर आश्चर्य वाटणार नाही। मात्र यामुळे सगळीकडे जे आहे ती पुण्यातल्या शैक्षणिक वातावरणामध्ये मात्र खळबळ उडालेली आहे, कारण पुण्यातून जे तज्ञ म्हटले जातात तेच सगळे तज्ञ लोक यामध्ये अटक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच बालाजी, खरं तर तपासांती नेमकी काय माहिती समोर येते, चौकशी दरम्यान काय नवनवीन माहिती प्राप्त होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।